काही ग्रहस्थिती भारताची आत्ता जी आहे, किंवा येणाऱ्या काळात एक 6 महिन्यात किंवा 1 वर्षभरात, ही एवढी चांगली नाहीये. चांगली नाही कसं, तर कुठेतरी सोशल अनरेस्ट म्हणूया किंवा कुठेतरी दंगली होतायत किंवा असं काहीतरी लोकं रस्त्यावर येतायत. तर असं काहीतरी न्यूसेन्स होण्याची शक्यता आहे. ज्याची काहीतरी चाहूल आत्तापासून थोडी-थोडी या महिन्यात लागली आहे. मे महिन्यापासून. एक तर पहिले बंगाल इलेक्शन. तिथून जे काय झालंय, सगळा रायट्स आणि सगळा गोंधळ. त्यानंतर आता पुण्यात सुद्धा एक 5 मर्डर झाले, कर्फ्यू लागलाय. त्याच्यानंतर मुंबईत सुद्धा आत्ता सगळी ती बांद्राच्या इकडचं सगळं पाडलं. तिथून ते पोलिसांनी लाठीचार्ज केला वगैरे, वगैरे या गोष्टी आता हळू दिसायला लागल्यात. कदाचित त्या पुढे वाढतील सुद्धा. काही ग्रहांची सिच्युएशन आहे. मंगळ तो कसा आहे पोझिशन, मग गुरु तो करकेत जाणार आहे. मग शनीचं पण दृष्टी आहे गुरूवर वगैरे या गोष्टींमुळे. पण आत्ता जो एक एक न्यूसेन्स असा एक चर्चेचा विषय आहे सोशल मीडियावर, तो म्हणजे काहीतरी कॉकरोच जनता पार्टी नावाचा. की ते नक्की एक काय नरेटिव्ह आहे, काय अजेंडा आहे. आहे तर ते फेक नरेटिव्ह हे माहितीच आहे. पण ते कसं येतं, कसं ते चालू झालं, हे नीट विचार करण्यासारखं आहे. अचानक एकदम मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर झाले अगदी म्हणजे काही तासात. ते असं कधी होत नाही. मग हे कसं काय झालं? सरकारच्या विरोधात एवढे अगदी यूथ हे झोपा काढणारे आपल्या भारतात भरपूर आहेत. एकदम अचानक अगदी सरकारच्या विरोधात लढायला लागलेत. कसं काय? नीट समजून घेऊया आपण हा विषय. मागच्या साधारण 4-5 वर्षामध्ये साउथ एशियन कंट्रीजमध्ये नक्की काय चालू आहे बघा. कसे त्यांचे सरकार पडलेत आणि ते देश कोलॅप्स झालेले आहेत. स्टार्टिंग फ्रॉम इराण, देन पाकिस्तान, इंडिया, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका. हे साउथ एशियन कंट्रीज आहेत. ठीक आहे. आता पाकिस्तानचं काय, तर त्यांचा तो प्राईम मिनिस्टर जेलमध्येच आहे. तो तो देश असाच आहे. त्यात काही विशेष नाही. नेपाळचं बघा, साधारण 1-1.5 वर्षापूर्वी स्टुडंट अनरेस्ट काहीतरी त्यांचं कुठलेतरी ॲप्स त्यांनी बंद केले. स्टुडंट रस्त्यावर आले आणि एक 15-20 दिवसात अक्षरशः नेपाळची गव्हर्नमेंट पडली. त्यानंतर बांगलादेश. बांगलादेशमध्ये प्राईम मिनिस्टर ही पळून गेली. शेख हसीना. 10 दिवसात अक्षरशः सरकार पडली. त्यानंतर श्रीलंका. श्रीलंकामध्ये सुद्धा 2 वर्षापूर्वी लोकं रस्त्यावर आले, दंगली झाल्या आणि तो प्राईम मिनिस्टर पळून गेला. देश सोडून गेला. कमिंग टू इराण. इराण तशी स्ट्रॉंग कंट्री. युद्ध आता झाले 3-4 महिने सुरू आहे. ते पुढे सुद्धा राहील. पण त्याच्या आधीचं 1-2 वर्षाचं बघा. इराणमध्ये हळू एक नरेटिव्ह, निगेटिव्ह काहीतरी असं बिंबवण्यात आलं. लोकांमध्ये अनरेस्ट निर्माण करण्यात आली, की तुमचा राजा तुमच्यासाठी काही करत नाही, असं तसं. स्टुडंट्स किंवा महिला तिकडच्या सगळ्या रस्त्यावर आल्या आणि सगळे सोशल रिफॉर्म्स करायचे असं आणि तसं सगळे रायट्स आणि दंगली तिथे हळू सुरू झाल्या. आणि त्यानंतर थोडासा आता युद्ध सुरू झालं. देश वेगळे आहेत, सरकार वेगळे आहेत, पण पॅटर्न बघा एकसारखाच आहे. इराण असू दे, बांगलादेश असू दे, नेपाळ असू दे, श्रीलंका असू दे, हे सगळ्यांचे सरकार पडलेले आहेत. इराणचा आता युद्धामध्ये राजा मेला. सगळ्यांचे सरकार पडले. एक भारत टिकून आहे. भारत अजून मजबूत आहे. पण तेच नरेटिव्ह बघा हळू भारतात शिजतंय वेगवेगळ्या रूपाने. त्याच्यात ही एक कॉकरोच जनता पार्टी आहे, जी अगदी म्हणजे बालिश अशी पार्टी आहे. ती युथचा त्याचा अगदी काही संबंध नाहीये. दॅट इज अ फेक नरेटिव्ह. हे नरेटिव्ह येतं कुठनं? तर प्रत्येक देशामध्ये त्यांचे शत्रू असतातच. म्हणजे जसं भारत देशातले शत्रू आपल्या देशात आहेतच. जे अगेन्स्ट गव्हर्नमेंट असतील, अँटी नॅशनल असतील, त्यांना सरकार काय करून पाडायची असते. तसं बाकीच्या देशात पण असतात. हे जे काही ग्रुप असतात, जे अँटी नॅशनल आपण म्हणतो, त्यांना सरकार पाडायचे. ज्या ग्रुपला असं कुठनं तरी फंडिंग आणि एक नरेशन शिकवलं जातं, की हे इथे ते विष कालवतात. त्यासाठी तो पैसा उभा राहतो आणि हे पैसा उभा करणारा मेन देश कुठला आहे? वेस्टर्न कंट्रीज मधला. ते म्हणजे अमेरिका, यूएसए. यूएसएचं सर्वात आवडीचं काम काय आहे, की नळावरचं भांडण लावणे आणि मजा बघणे. एखाद्या देशाला कमजोर करणे, मग त्याच्या डोक्यावर बसणे आणि मग त्याच्यावर म्हणजे कंट्रोल करणे तो पूर्ण आणि त्या देशाने नाही ऐकलं तर त्याच्यावर मग युद्ध करणे. मग आपली शस्त्र त्यांना विकायची.
हे इराणचं तेच झालं आणि बाकीच्या देशांचं साधारण हे युक्रेन-बिक्रेन हे हाच प्रकार आहे. त्याच्यात आता भारतात ट्राय करतायत ते हे असं होऊ शकतंय का? मग थ्रू वेगवेगळे नरेटिव्ह अजेंडा आणि आपल्या देशात असे मीडिया हाऊसेस, सोशल मीडिया इन्फ्लुअन्स करणारे लोकं असे असे अँटी नॅशनल असे भरपूर पडलेले आहेत. त्यांना जे काही काम नाही, देशाच्या विरोधात बोलणे आणि काय-काय करणे. अशा लोकांना तिथून अमेरिकेहून फंडिंग होत असतं. अमेरिकेत ज्यूज लोकं आहेत, जे फार डेंजरस आहेत, जे आपल्याला माहीत नाहीत. ते छुपा रुस्तम आहेत. ते अख्खं जग कंट्रोल करतायत हे आपल्याला माहीत नाहीये. इथून ते नॅरेटिव्ह येतं आणि हे सो कॉल्ड कॉकरोच जनता पार्टी हा जो विषय आहे, की कुठलातरी जज म्हणतो तुम्ही कॉकरोच सारखे आहात आणि त्यातून अगदी यूथ अगदी पेटले, बेरोजगार आहेत म्हणून. बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंटचा विषय घेतला तर भारतात हा काही नवीन नाही. मागचे 30 वर्षापूर्वी साधारण तसंच होतं आणि जगभरात पाहिलं तर प्रत्येक म्हणजे जगाच्या कुठल्याही देशामध्ये बेकारी हा विषय असतोच. अगदी 1-2% देश असतील जिथे बेकारी नसेल स्वित्झर्लंड सारखं. पण उद्या अमेरिकेत सुद्धा अनएम्प्लॉयमेंट आणि भिकारी लोक भरपूर आहेत. मोठी कंट्री असली, रिचेस्ट कंट्री असली तरी. युरोपियन नेशनमध्ये सुद्धा तीच हालत आहे. भारतात सुद्धा तीच हालत आहे. तर युथला मी सांगेन, की अगदीच तुम्ही बेरोजगार आहात, तर सरकारवर असं नुसतं खापर फोडून आणि त्यांची सरकार पाडून तुम्हाला काय नोकऱ्या मिळणार आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही, काहीच नाही मिळणार आहे. आता उलट स्थिर सरकार आहे, तर तुम्हाला काहीतरी काम मिळू शकतं. आणि अगदी नोकरी नाही मिळाली, तर तुम्हाला हातपाय दिलेत, तुम्ही उद्योगधंदा करा. कितीतरी नवीन व्यावसायिकांना न्यू स्टार्टअप जे म्हणतो, त्याच्यासाठी कितीतरी सरकारने योजना केल्यात, ते बघा जरा. समजून घ्या. लोन सुद्धा मिळतं. ते करा. बरं, अगदी तुम्हाला वाटत असेल काही रिफॉर्म्स आले पाहिजेत देशात, तर अगदी मलाही वाटतं. एज्युकेशन सिस्टममध्ये काही रिफॉर्म्स आले पाहिजेत. एज्युकेशन सिस्टम बदलली पाहिजे. मग काही ज्युडिशरी सिस्टम आहे त्याच्यात काही बदल झाले पाहिजेत. ते पण आले पाहिजेत. त्याच्याविषयी बोला. म्हणजे चांगलं काय देशासाठी करता येईल, त्याचा प्रयत्न केला तर चांगलं आहे ना. तुम्ही समज ते कॉकरोच जनता पार्टीचे काही व्हिडिओज पाहिले, तर फक्त त्यांनी इमोशनल ब्लॅकमेल केलंय आणि लोकं रस्त्यावर येऊ देत आणि मारामारी करू देत. कुठेतरी डिस्टर्ब करून टाकायचा नेशन. एकदा का नेशन डिस्टर्ब झाला, की त्याची सरकार कदाचित पडते किंवा इकॉनॉमीवर इफेक्ट होतो. इकॉनॉमी कोलॅप्स होते. त्याचं जे फंक्शनिंग असतं देशाचं, ते कुठेतरी डगमगतं आणि मग तो देश कमजोर झाला, की त्याला पकडून ठेवता येतं. ही अमेरिकेची पॉलिसी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून भारत आत्ता पोझिशनमध्ये असा आहे, की जगात आत्ता युद्ध आहे, जगात मंदी आहे, पॉवर क्रायसिस, एनर्जी क्रायसिस या जगभरात सुरू झालेला आहे. भारत हा अजून स्टेबल आहे. एशियन कंट्रीजमधला भारत हा अजूनही स्टेबल आहे आणि ही स्टेबिलिटी असते ती काही लोकांना पचत नाही. त्यातला अमेरिका हा पहिला देश आहे. भारताचं कसं काय चांगलं होतंय? इव्हन इन लॉकडाऊन सुद्धा भारत थोडासा प्रॉब्लेम झाला होता लॉकडाऊनमध्ये. बिझनेस कोलॅप्स झाले, नो डाउट. पण त्याची स्टेबिलिटी तशीच होती. एवढे डेट झाले नाहीत डेथ. ती स्टेबिलिटी आत्ताच बघायला मिळते आणि अशी स्टेबिलिटी मिळाली तर भारत मे बी इन 5-10 इयर्स हा सुपर पॉवर होऊ शकतो हे अमेरिकेला चांगलं माहिती आहे. ही स्टेबिलिटी कुठल्याही परिस्थितीत नष्ट करायची आहे. हा जगाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त स्टेबिलिटीकडे भर दिली पाहिजे. एकजूट आपला देश झाला पाहिजे. जी स्थिर सरकार आहे, त्याला सपोर्ट केलं पाहिजे. आणि जे सरकार जे नरेटिव्ह देते की सेव्ह द पेट्रोल, डोंट बाय गोल्ड, त्याला थोडंफार तरी सपोर्ट हे केलं पाहिजे. कारण फ्युचरच्या दृष्टीने आता फ्युचरचा जो साधारण एक 4-5 वर्षाचा काळ आहे, हा जगासाठीच चांगला नाही. भारताला सुद्धा खूप अडचणी येऊ शकतात, युद्धही होऊ शकतात. काही रायट्स आणि ह्या गोष्टी ज्या आता थोड्या-थोड्या सुरू झाल्या ह्या कदाचित वाढू शकतात. त्यामुळे भारतातली एकी महत्वाची आहे. ॲज अ नेशन म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. इथे हिंदू-मुस्लिम मारामारी करून आणि युथला रस्त्यावर येऊन आणि युनिव्हर्सिटीज बंद करून वगैरे काही होणार नाही. त्या देशाचंच नुकसान होईल. सगळेच मरतील मेले तर. पण एकत्र राहिलो तर देश हा टिकेल. एवढं ध्यानात ठेवा. धन्यवाद.